झाडाला आणि खांबाला लागल्यानंतर जो रिझल्ट भेटेल तो, जसा मॅच चालू राहील आणि जर ताराला लागला तर डेड बॉल. हा, वॉर्निंग वगैरे काहीच नाही. हा, बॅट्समन जर पुढे आला, बॉलरने जर नॉन स्ट्रायकर एंडला जर विकेट घ्यायचा प्रयत्न केला तर आउट राहील डायरेक्ट. वॉर्निंग वगैरे काहीच नाही. अंपायर्स रेडी. अंपायर, पंच रेडी आहे का? वॉच ठेवायचा आहे बरं का तुम्ही. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे स्पर्धेला. अतिशय उत्तम फलंदाज बॉलर कैलास. लेफ्ट आर्म फास्ट. बॅटिंगला योगेश. आणि पहिलाच चेंडू निर्धाव, डेड बॉल. अतिशय उत्तम चेंडू. अतिशय सुंदर बॉल. पंचांनी दक्ष राहायचं आहे. लेग अंपायर. तीन चेंडू निर्धाव. 6 षटकांचा हा सामना. अतिशय सुंदर फटका. आर्यन अॅग्रोचे मालक योगेश दादा. अतिशय सुंदर फटका. काय 6 रन का रे? लवकरात लवकर बॉल उपस्थित करा, कारण की पुढचे सामने. थोड्याच वेळात शेतकरी पुत्र, शेतकरी संघर्ष योद्धा गणेश भाऊ निंबाळकर हे पण स्पर्धेसाठी धावता दौरा करणार आहेत आणि उपस्थित राहणार आहेत. त्याकरता प्रेक्षकांनी आपला वेळ द्यावा. विशाल आता स्ट्राइक वरती. अतिशय सुंदर सामना दोन्ही संघांकडून. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी. पंचांनी 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षक वारंवार बघून घ्यावे.
अतिशय सुंदर फटका आणि मिस केलेला आहे कॅच. नाहीतर सुंदर ओव्हर. अशा प्रकारे पहिल्या षटकानंतर राजगड संघाचा स्कोर आहे 1 ओव्हर 9 रन. राजगड संघाचा धावफलक आहे 1 ओव्हर 9 रन आणि 0 विकेट. एक षटक 9 धावा. दुसरं षटक घेऊन येत आहे टायबू. रणदेव पाड्याचे लेग कटर बॉलर टायबू, ज्यांच्यावर ऑक्शन मध्ये भरपूर संघ खरेदी करण्यासाठी इच्छुक होते, पण बऱ्याच संघांकडे पॉइंट नव्हते. टायबू, रणदेव पाड्याचे टैबू वर्सेस आर्यन ॲग्रोचे योगेश यांच्यात बॉल आणि बॅट मध्ये द्वंद्व. पंचांनी अतिशय वेळात, कमी वेळात टायबू, निर्धाव चेंडू टायबूचा पहिलाच. आणि सुंदर फटका टायबूला. सहा धावा. सुंदर शॉट. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप योगेश कडनं आणि 4 धावा. बाउंड्री बाउंड्री. पंच पंच लक्ष द्या, स्कोरबोर्ड कडे ऑनलाईन चालू आहे बरं का, चेंज करता येणार नाही. माया पेट्रोलियम चहाची व्यवस्था केलेली आहे, लवकरात लवकर चहा पाठवावा. पुन्हा एकदा टायबू, पुन्हा एकदा फटका. योगेश इनफॉर्म बॅट्समन अतिशय सुंदर टच मध्ये दिसून राहिला आणि टायबूला परत एकदा मिडॉनला सुंदर फटका असा. क्षेत्ररक्षकाने वेळेची काळजी करायची आहे आणि बॉल लवकर सुरपूत करायचा आहे. पुन्हा एकदा टैबूचा लेग कटर. 5 चेंडू, 1 टू गो. पुन्हा एकदा वाईड चेंडू टैबू कडनं. धावा. सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका योगेश कडनं टायबूला. असा बॉलर ज्याच्यावरती ऑक्शन मध्ये खूप खेचाखेची झाली होती, त्याला 2
षटकार आणि 2 चौकारा. दोन ओव्हर 30 धावा, 2 षटक 30 धावा राजगड संघाच्या. सिद्धेश खरोले कुठं आहे? इकडे यायचंय. लवकरात लवकर चेंडूंची उपलब्धता करायची आहे क्षेत्ररक्षकांनी, कारण की अशात जर एकाच मॅच साठी 10 चेंडू जर गेले. सिद्धू, हॅलो सिद्धू, सिद्धू इकडे बघ, मी काय सांगतोय. 2 आपले प्लेयर तिकडे उभे कर, ते बॉल जाऊ न जाऊ आधीच उभे कर. 14 मधले स्क्वॉड मधले 14 प्लेयर्स पैकी ज्याचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी 2 क्षेत्ररक्षक तिकडे नेमावे. बॉलिंग साठी तिसरं षटक घेऊन येत आहे पिंटू पवार. नाही नाही, कॅन्सल कॅन्सल. कोण? कैलास, कैलास भाऊ. कैलास कोण? छोटे पूछे. हा तिसरं षटक घेऊन येत आहे कैलास आणि स्ट्राईकला आहे विशाल. अतिशय क्रिकेटसाठी अतिशय चांगलं वातावरण. आतापर्यंत खेळपट्टीने बॅट्समनांना भरघोस अशी साथ दिलेली आहे. आणि सिद्धेश खरोले पटकन थोडं लवकर आवरा. सुंदर असा फटका मैदानात आणि कॅच. कोणी घेतली कॅच? ए नाव सांग रे. ए ओम आयरेने सुंदर असा झेल घेतलेला आहे. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती राजगड संघाची फर्स्ट विकेट गेलेली आहे. तिसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू घेऊन येत आहे कैलास आणि बॅट्समन आहे रोशन देवरे. रोशन मोठा आणि पहिल्या चेंडूवरती विकेट गेलेली आहे. खूप मोठा असा भोपळा रोशनच्या बॅट मधून. आयकॉनिक प्लेयर राजगड संघाचा ऑलराऊंडर, ज्याच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली गेली होती राजगड संघाची, असा रोशन मोठा पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल झालेला आहे. अतिशय निराशा रोशनकडनं. राजगड संघाचे मालक गणेशाबा पाटील यांनी रोशन मोठावरती खूप मोठा जबाबदारी दिलेली होती. आता तिसरा चेंडू घेऊन येत आहे कैलास.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी, उत्कृष्ट अशी गोलंदाजी 2 चेंडूंमध्ये. आणि कैलास भाऊ हॅट्रिक हॅट्रिक वरती आहे. तिसरं षटक घेऊन येणारे कैलास भाऊ आता हॅट्रिक वरती आहे. प्रेक्षकांनी थोड्या टाळ्या वाजवायच्या आहे. तिसरा चेंडू हॅट्रिक चेंडू आणि सामना करत आहे हर्षल सावंत, निंबोळ्याचे ऑलराऊंडर, उत्कृष्ट ऑलराऊंडर हर्षल सावंत. आणि सुंदर असा फटका पप्पू उर्फ हर्षल आणि तितकीच सुंदर फिल्डिंग टायबूकडनं. उत्कृष्ट बॉलिंग, उत्कृष्ट फिल्डिंग, उत्कृष्ट बॅटिंग. सुंदर फटका हर्षलकडनं. आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा योगेश. कैलास चौथा चेंडू घेऊन येत आहे. ओ मिस. आतापर्यंत खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी कैलासकडनं. दुसरा सामना ज्या 2 संघांमध्ये आहे त्यांनी आपला संघ तयार करून ठेवावा. सुंदर असा फटका योगेशकडनं. बॉल आर्या पार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आर्यन ॲग्रो चे मालक योगेश. सुंदर अशी षटक घेऊन आले होते कैलास भाऊ, पण शेवटच्या चेंडूवरती त्यांना पण षटकार देण्यात आला. सुंदर फटका, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे सुंदर रन. 3 ओव्हर 39 धावा आणि 3 विकेट्स, 2 विकेट सॉरी 2 विकेट, 3 ओव्हर 39 धावा. पिंटू पवार पुढचं षटक घेऊन येत आहे. चौथं षटक घेऊन येत आहे पिंटू पवार. बॅटिंगला आहे हर्षल सावंत, योगेश. तीन ओव्हर 37 रन, 2 विकेट. पिंटू पवार पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू पिंटू पवार. सुंदर असा चेंडू अनुभवी पिंटू पवार यांच्याकडनं. परत एकदा सुंदर फटका पप्पूकडनं, 6 धावा. अतिशय सुंदर शॉट ऑलराऊंडर, निंबोळ्याचे ऑलराऊंडर पप्पूकडनं 6 धावांसाठी. पप्पू जो सध्या बेज येथे स्पर्धेसाठी खेळत आहे, अतिशय सुंदर इन्फॉर्म बॅट्समन आणि बॉलर. पुढचा चेंडू पिंटू पवार. ओ मिस. सुंदर कमबॅक पिंटू पवारांकडनं. योगेश आहेर 35 धावांवरती नॉट आउट खेळून राहिला. सुंदर फटका हर्षलकडनं आणि फिल्डर 6 धावा. परत एकदा सुंदर फटका 6 धावा पप्पूकडनं. सुंदर फटका पप्पूचा, 2 षटकार.
हो, पुढचा चेंडू अतिशय उत्तम चेंडू पिंटू पवारांकडनं. परत एकदा आणि सुंदर फटका हर्षलकडनं. 4 रन. अतिशय सुंदर फलंदाजी हर्षल उर्फ पप्पू सावंत. 4 ओव्हर 55 धावा. राजगड संघाच्या 4 ओव्हर 55 धावा. 2 विकेट्स. आता पुढचं षटक घेऊन येत आहे भैया, प्रतापगड संघाचे आयकॉन, कॅप्टन आयकॉन. पुढचं षटक घेऊन येत आहे प्रतापगड संघाचे कॅप्टन आणि आयकॉनिक प्लेयर आणि 35 धावांवरती खेळत आहे योगेश. सुंदर फटका 6 धावांसाठी पुन्हा एकदा. एक्केचाळीस धावा झालेल्या आहे योगेशच्या. 61 धावसंख्या 61. पुन्हा एकदा भैया आणि सुंदर फटका योगेश. 4 धावांसाठी. योगेशच्या अर्धशतकासाठी 5 धावा शिल्लक बाकी आहे. 45 धावांवरती खेळून राहिला आर्यन ॲग्रोचा योगेश. संघाचा धावफलक 65 धावा. 5वं षटक. पुन्हा एकदा योगेश. 50 51 धावा योगेश. 50 बॅट वर्कर योगेश. सुंदर अशी 50 धावांची 51 धावांची खेळी खेळून सामना पुढे घेऊन जाताना योगेश. आयकॉन भैया अतिशय उत्तम बॉलर, पण त्याला पण योगेशकडनं अतिशय खरपूस समाचार. सतरा बॉलात 51 धावांची सुंदर खेळी. टाका टाका धावपळ करा जराशी. 12 वाजण्यात का पहिली मॅचले. वाईट चेंडू. अतिशय उत्तम असा पंचांचा निर्णय. वाजगावचे मनीष देवरे पंच. सुंदर बॉल भैयाचा. लेग साइड वरती प्रतापगड संघाने बॉलांचा पूर्ण भाडीमार केला आणि तितकाच चांगला समाचार योगेशकडनं. पुन्हा एकदा षटकार. प्रतापगड संघाने आज लेग साइड चॉईस केलेली आहे बॉलिंग साठी. टायबू भैया कैलासने अतिशय एक सुंदर षटक टाकलं होतं एक मध्ये. सुंदर फटका पुन्हा एकदा. ओम बॉलच्या खाली आणि अतिशय सुंदर कॅच मालपाट्याच्या ओम कडनं. महेश सॉरी
महेशने अतिशय उत्तम आणि अतिशय सुंदर फलंदाजी करून मैदानाच्या बाहेर जात आहे योगेश, आर्यन ॲग्रोचे योगेश. सनी पवार, यशवंत पवार पुन्हा एकदा क्रीज वरती. नेक्स्ट बॅट्समन शेवटचं षटक घेऊन येत आहे पिंटू पवार आणि स्ट्राईकला आहे हर्षल पप्पू सावंत, नॉन स्ट्रायकर यशवंत पवार. अतिशय सुंदर फटका हर्षल कडनं 6 धावांसाठी. तोच कामात पडे आज. 84 धावा. पुन्हा एकदा सुंदर फटका. 6 धावा लगातार. 2 बॉल्स 2 सिक्सेस. बॅटिंग साठी अतिशय लगातार 6 सिक्स मारल्यानंतर राहुल हरेकडनं 501 रुपये बोली. ₹501 संधी गमावली. पुन्हा एकदा पिंटू पवार, चौथा चेंडू आणि पुन्हा फटका. पुन्हा 6 धावा. 4 षटकांमध्ये 3. पप्पूने जर अजून 2 षटकार मारले तरी पण बक्षीस 501. मिस केलेला आहे चेंडू आणि बक्षिसाची संधी गमावली आहे. 6 वरनं धावचित झाला आहे पप्पू, पण अतिशय उत्तम फलंदाजी. पप्पू 35 धावा करून धावचित झाला आहे. नाही का? सॉरी हा सनी पवार धावचित होताना सनी पवार. योगेश नेक्स्ट बॅट्समन योगेश गुरव. अशा प्रकारे प्रतापगड संघाची गोलंदाजी इथं संपलेली आहे आणि 97 धावा राजगड संघाने केलेल्या आहे धाव फलकावरती. आणि प्रतापगड संघासाठी जिंकण्यासाठी हव्यात 98 धावा ना रे. 98 धावा जिंकण्यासाठी 98 धावा प्रतापगड संघासाठी आणि राजगड संघाला डिफेंड करायचे आहे 97 धावा. राजगडवाल्यांनी लवकर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखायची आहे. स्वराज्य चषक 2025 करता पहिल्या बक्षीस दात्यांचं नाव आहे दिलीप अण्णा पाटील. 21,000 बक्षीस. प्रथम बक्षीस दिलीप अण्णांकडनं. दुसऱ्या बक्षिसाचे दाता आहेत तेजस भाऊ आयरे 15,000. आणि आकर्षक अशा ट्रॉफ्यांचे दाते आहेत प्रवीण मधुकर आयरे कन्हैया दूध संकलन निंबोळा. तसेच यूट्यूब साठी खर्च उचललेला आहे माननीय अरुण पोपट मालपाटण्याचे 51 रुपये आणि डोंगरगावचे माजी सरपंच दयाराम सावंत
41 रुपये. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. फलंदाजांनी लवकर फलंदाजीसाठी मैदानात यावे. प्रतापगडचा एक राखीव खेळाडू इकडे या. राजगडाचं एक राखीव खेळाडू इकडे यावे. माया पेट्रोलियम निंबोळा यांच्यातर्फे सर्वांना चहा वाटपाचा कार्यक्रम आहे. प्रतापगड फलंदाजांच्या दोन. हॅलो हॅलो, प्रतापगड विशाल भैया क्षेत्ररक्षण वाले फिल्डिंगला लागले. ओके, नाही यांचेच होते जवळ्यानं. ऐका ना माझं भैया विशाल, तुमचे दोन राखीव खेळाडू तिकडे पाठवा लवकर, लगेच पाठवा. फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. फलंदाजाचं नाव काय? ओम आहिरे. फलंदाजीसाठी उतरला आहे दादू. स्ट्रायकिंग एंडला आहे दादू आणि विजू विजू विजू. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट फटका मारलेला आहे. चेंडू सीमारेषेकडे जात असताना पण फलंदाज उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज सॉरी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक चेंडू 2 धावा. त्या ठिकाणी अजून 35 चेंडूत 95 धावांची आवश्यकता. 96
दुसरा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात. दुसरा चेंडू फटका फसला आहे या ठिकाणी आणि कॅच झेलवर सोडलेला आहे या ठिकाणी. प्रतीक आहे. या ठिकाणी झेल सुटला आहे. उत्कृष्ट फटका या ठिकाणी आणि पुन्हा झेल सुटला. पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. सर्व प्रेक्षक खाली बसून मॅचचा आनंद घ्या. सुंदर अशी ओव्हर टाकताना हर्षल. पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळलेला शॉट, धावचीची संधी आणि 1 रन पूर्ण. चार बॉल झाले, 5 रन झालेत. खूप मोठं लक्षाचं त्यांना पाठलाग करायचा आहे. आणि हा 5वा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला. एक टप्पी, दुसरा टप्पा आणि चौका. सुंदर असा शॉट दादूकडनं. लास्ट बॉल बाकी. 17 ते 18 रन एका ओव्हरला येणं खूप गरजेचं प्रतापगडसाठी. आणि हा शेवटचा चेंडू पुढे येत मारलेला उत्तुंगाचा षटकार. सुंदर अशी बॅटिंग करताना ओम. विजू विजू लवकर सुरू करा. राजगड संघाचे आयकॉन रोशन देवरे. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे त्यांनी आणि पहिल्याच बॉलमध्ये त्यांनी विकेट घेतलेली आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. योगेश कीपर. आहिरे. प्रतापगड संघ दबावात असून खूप मोठ्या लक्ष्याचा त्यांना पाठलाग करायचा होता. पण खूप मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रतापगड संघाचे कर्णधार त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आपल्या संघाला पुढे नेण्याची. संघ मालकांनी विश्वास दाखवून त्यांना आयकॉन घेतलेला आहे. बॉलिंगमध्ये तर काही कमाल नाही दाखवू शकले पण बॅटिंगमध्ये काय बघू आपण.
रोशन देवरे आयकॉन तोही बॅटिंगमध्ये फेल झालेला होता. बॉलिंगमध्ये उत्तमरित्या अशी बॉल खूप मोठी विकेट राजगडसाठी आनंदाचा क्षण. क्रिकेट ह्या खेळाबद्दल अति माहिती नसताना सुद्धा गणेश आबा यांनी आम्हाला सहकार्य करून संघ घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. जवळजवळ आपण एकतर्फी मॅच होताना दिसते. रोशन देवरे पुढचा बॉल घेऊन येतोय. रोशन देवरे सुंदर अशी बॉलिंग. मला वाटतं रोशन देवरेने बॉलिंगकडे जास्त लक्ष द्यावं. आयकॉन प्लेअरवर आबान त्यांनी खूप विश्वास दाखवला होता, पण आबांना पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास येताना दिसतोय. आपली भर बॅटिंग मधून नव्हे तर बॉलिंग मधून काढून देतोय रोशन देवरे. खूप छान असं नियोजन राजगड संघाकडून होताना दिसतंय. प्रतापगड संघाचं कुठंतरी खच्चीकरण झालेलं आहे. बॅक टू बॅक विकेट पडल्यामुळे ते दबावात आलेले आहेत. खूप मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आणि या ठिकाणी पुन्हा एकदा गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. राजगड संघाला क्षेत्ररक्षणामध्ये थोडी काळजी घेण्याची गरज. प्रतापगड संघाचे संघमालक नाराज न होता पुन्हा एकदा एक संधी आहे आपल्याला. क्रिकेट मध्ये काहीही होऊ शकतं. अजूनही तुम्ही जिंकू शकता. क्रिकेटमध्ये कधीतरी दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद दुसऱ्याकडे जात असतो. शेवटच्या बॉलपर्यंत निर्णय होत नाही. रोशन देवरे शेवटचा बॉल. छान ओव्हर. सोळा रन 3 विकेट. रोशनचा अतिशय विश्वासू असा बॉलर प्रतीक. रोशनने काय सल्ला दिला बघूया आणि रोशनच्या सल्ल्यावर प्रतीक कितपर्यंत उतरतो हे पण बघूया. कारण रोशनचे सल्ले बऱ्याच वेळेस चुकीचे जातात. तरी आपण विश्वास ठेवूया. गणेश आबांनी एवढ्या विश्वासाने जर त्याला घेतलंय टीम मध्ये, काहीतरी त्याच्यामधलं स्किल बघून घेतलं असेल. संघ मालकांचा ऑनरला बाहेरून पाठिंबा. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल बढिया. प्रतीक आहेर.
मूर्ती लहान पण कीर्ती महान. फुलटण भाऊ. रोशन देवरे वेळ होतोय, पॅनल्टी लागेल. परत परत सांगायला जाऊ नको, त्याचे बॉल चुकतील तुझं सांगितल्याने. दुसरा बॉल पिंटू पवार. पिंटू पवार बॉलिंग मध्ये जेवढे रन दिले त्याच्या निम्मा जरी काढले तरी तुम्ही संघासाठी काहीतरी करू शकाल. पिंटू पवार तब्येतीच्या मानाने बॉल जात नसतोय. प्रतीक आहेर खूप छान अशी बॉलिंग करताना. आपल्याला टीम मध्ये का घेतलं हे दाखवून देत असताना प्रतीक आहेर. आणि एक जिंकायची ज्यावेळेस ऊर्जा निर्माण होते आपोआप प्रत्येक खेळाडूमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर राजगड संघाची विजयाकडे आगेकूच. प्रतीक आहेरला क्रिकेटचा वारसा हा घरातूनच आहे. आता वडिलांनी रिटायरमेंट घेतली असली तरी मुलगा त्यांची परंपरा पुढे कायम चालू ठेवताना उत्कृष्ट असा झेल घेतला. प्रतीक आहेरने पुन्हा एकदा एक विकेट घेतली. प्रतापगड संघ आणि खूप अशा फरकाने राजगड संघ जिंकण्याच्या तयारीत दिसतोय. बाबू निलेश निकम बॅटिंग करताना. प्रतीक आहेर. सर आपल्याकडे LPW नेम नसला अति उत्साही न होता संघ मालकांनी थोडं शांततेत घ्यावं. संघ तुमचा जिंकणारच आहे. क्रिकेटचे सुप्त गुण त्यांना माहीत आहेत. LPW पण आउट असतं असं, पण सर इंटरनॅशनल LPW नेम सोडून सर्व नेम आपल्याकडे लागू आहेत. रोशन देवरे आजपर्यंतचा तुझ्या आयुष्यातील एक चांगला निर्णय. तू प्रत्येकला तुझ्या संघामध्ये घेतलं. तू स्वतः तर काही करू नाही शकलास. स्वतःच्या नावाला काळीमा फासलास पहिल्याच बॉलवर आउट होऊन. आणि या ठिकाणी शेतकरी पुत्र शेतकऱ्यांचे कैवारी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ निंबाळकर यांचे आपल्या क्रिकेट स्टेडियमवर आगमन झालेलं आहे. त्यांच्या स्वागतासाठी निंबोळा प्रहार संघटनेकडून पुढे जाऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पवन भाऊ पवार भूषण भाऊ पवार यांनी सगळ्यांनी पुढे जावं आणि गणेश भाऊंना इकडे आपल्या कॉमेंट्री बॉक्स कडे घेऊन यावं अशी मी त्यांना विनंती करतो. उत्कृष्ट असा मारण्याचा भरपूर प्रयत्न होत आहे पण पुन्हा एकदा विकेट. पिंटू पवार आपल्याला साजेसा खेळ करू शकलेले नाही आणि पूर्णपणे संघ मालक आपल्या टीमवर नाराज झालेले असतील. आयकॉन कर्णधारावर खूप मोठी जबाबदारी दिली होती. ठाकरे साहेब स्वतः वेळात वेळ काढून आपल्या संघाचं कसा
खेळ खेळतो ते बघण्यासाठी होते, थांबले होते, पण त्यांना इथं संघाने पूर्णपणे नाराज केलेले. पण तरीही त्यांना शुभेच्छा. खच्चीकरण न होता अजून एक मॅच शिल्लक आहे आणि त्या मॅच मध्ये आपण चांगले परफॉर्मन्स दाखवून सेमीफायनल कडे आगेकूच करू शकता. विकास देवरे व हरसिंग बौठोके प्रहार संघटनेचे हेही उपस्थित झालेत. मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यावे. 2 मिनिटं बॉलर. अंपायर बॉल किती झाले? 2 बॉल झालेले आहेत. बढिया, खूप चांगली अशी बॉलिंग. अठरा रन, उत्कृष्ट असा स्कोर. 3 ओव्हर 3 बॉल मध्ये 18 रन 6 विकेट. आणि जीवनदान दिलं आहे या ठिकाणी मुन्ना भाऊने. मुन्ना भाऊ MBBS यांनी जीवदान दिलेलं आहे. आपल्या डिग्रीला साजेशी अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. MBBS डॉक्टरांचं कामच असतं जीवनदान देणं. खूप छान अशी संतोषकडनं बॅटिंग. वेळ वाया न घालवता व्हाईट बॉलवर सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. खूप जुने आपले बॅट्समन MS धोनी आणि ते जवळजवळ सोबतच खेळायला सुरुवात केली होती त्यांनी. पण आयोजकांना खूप सहकार्य करताय, वेळ वाया न जाऊ देत आहे ते. आणि ह्या ठिकाणी व्हाईट बॉल. गणेश भाऊ निंबाळकर यांनी ग्राउंडला भेट दिली. त्यांनी इकडं कॉमेंट्री बॉक्सकडे यावं असे मी त्यांना विनंती करतो. उलट सुलट शॉट मारण्याचा प्रयत्न कैलास भाऊ कडून. कैलास भाऊ उत्कृष्टरित्या असे बॉलर आहेत ते. ओव्हर संपल्या, 4 ओव्हर. जवळजवळ बराच स्कोर झालेला आहे, आपण बघू शकतो. 21 रन 6 विकेट. कुठंतरी आपला निर्णय चुकला की काय? टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करायला पाहिजे होती असं तर वाटत नसेल ना प्रतापगड संघाच्या कर्णधाराला? पुन्हा एकदा आपल्या निर्णयावर विचार करून पुढच्या सामन्यासाठी त्यांनी व्यवस्थित नियोजन करून निर्णय घ्यावा. शेतकरी संघर्ष योद्धा, शेतकरी पुत्र गणेश भाऊ निंबाळकर यांना मालपाटणे गणाकडून मकर संक्रांतीच्या भरभरून अशा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तसेच मालपाटणे गण आणि परिसरातील उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र परिवार, स्पर्धेतील खेळाडू, तसेच आयोजक आणि निंबोळा गावाच्या वतीनं त्यांचे सहर्ष स्वागत.
हॅलो हॅलो हॅलो. हा, उपस्थितांच्या वतीने, सर्वांच्या वतीने गणेश भाऊ निंबाळकर यांचे सहर्ष स्वागत. अतिशय धावपळीच्या वेळात वेळ काढून त्यांनी स्पर्धेसाठी आपली उमराना झडपी मित्रपरिवाराच्या वतीने आपली उपस्थिती दाखवली. त्याकरता त्यांचे मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. येथे उपस्थित तसेच अविनाश देवरे, रत्नाकर देवरे, हरसिंग ठोके, विकास देवरे, अजून कुणी राहिला असेल तर चूकभूल घ्यावी. अतिशय उत्तम असं नियोजन आणि या अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पार पडत आहे. स्पर्धेचं नाव ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण विश्व एका वेगळ्या नजरेने बघते, ते आपले दैवत, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची प्रेरणा घेऊन आणि त्यांच्याच विचारांनी आणि प्रेरणेने असं सुंदर असं नाव स्वराज्य चषक 2025 आणि ही परंपरा, या स्पर्धेचं हिचं हे पहिलंच वर्ष आणि ही परंपरा अशीच गणेश भाऊंच्या उपस्थितीने अखंडित चालेल अशी मी सर्व उपस्थितांच्या वतीने, सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली अशा सर्वच थोरा मोठा आणि छोट्या मोठ्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रहार संघटनेने जो संघ घेतला आहे त्यांच्या आजूबाजूला जे प्लेयर्स असतील तसेच इतर संघांचे पण प्लेयर्स इकडं त्यांनी या बॉक्सकडे यायचं आहे, समालोचकच्या बॉक्सकडे यायचंय. चला लवकरात लवकर चला. तोरणागड, लवकरात लवकर तोरणागड प्लेयर्स इकडे यायचंय. तोरणागड